नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये स्वागत आहे आपलं. तर आजचा आपला ब्लॉगचा दुसरा दिवस आहे आणि अशा तऱ्हेने मम्मीने लावलेले आपल्याला काम. हो चला आपण पहिला आता जाऊ पाणी आणायला. त्याच्यानंतर आपल्याला आणायचं दूध. आता वाजलेले आहेत सकाळचे म्हणतो संध्याकाळचे 5:45 वाजलेत आणि दिवस बघा कसा दिसतोय. आता एवढा एकदम मस्त अशा प्रकारे दिवस दिसतोय. काय विषय नाही, चलो चलते आपण पाणी घेऊन येऊ पहिलं. तर मित्रांनो फायनली आपण निघालो आता दूध आणायला. बघू शकतो इथं आपण आत्ताच एका मिनिटापूर्वी पाणी घेऊन आलो घरी आणि आता आपण चाललो दूध आणायला. दूध आणल्याच्या नंतर आपल्याला लावायची आज दुधाची गाडी लवकर. इकडे काय बघतो, इकडे बघ ना, दूध भावने दिलेलं आहे आत्ता. जाऊ आपण गँगकडे दूधवाले, सगळे दूधवाले आणि ओनर येतं. हो ओनर शेट बघा, शेट आहेत शेट. कसे आहे शेट आणि ही गँगस्टर पोर दूधवाली. ब्लॉगमध्ये घेतला. तर मित्रांनो दुधाची गाडी आपल्याला लावून झालेली आहे आणि आता आमचे शेजारी जे आहेत ना, म्हणजे सिमरनताई म्हणजे जे आमची माकडी आहे ना, तिच्या घराची आज पूजा आहे. तो चलो चलते आहे. माझं आवरून झालेलं आहे, मम्मीचं पण आवरून झालेलं आहे. सो जो थांबा परफ्यूम मागचा राहिला ना, बाय 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 थांबे. मित्रांनो बघू शकता आपण आता ही मूर्ती घेतलेली आहे. दीदीच्या घराच्या पूजा आहे म्हणून, त्यामुळं आपण ही मूर्ती घेतली. तो आपण आता हिला पॅकिंग करू. तो दादांचं दुकान आहे इथं. तो खूप भारी रेटमध्ये भेटलेली आहे मला ती. नक्की विजिट करा दुकानाला एकदा. तो चलो भेट थोडंच वेळात. तर मित्रांनो फायनली आम्ही आलो तिच्या सोसायटीमध्ये. बघू शकता अशाच प्रकारची नृत्य इथं ही 7व्या मजल्यावर जाणं अवघड आहे. सो ब्लॉग जर तुम्हाला आवडत असेल तर ब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून टाका पटापट. कारण आपले 100 दिवसाचे 100 व्हिडिओ हा दुसरा व्हिडिओ आहे. पहिला व्हिडिओ काल झाला, दुसरा व्हिडिओ. आपण हळूहळू टप्प्याटप्प्याने पुढे जाऊ, काही विषय नाही. तो ब्लॉग तुम्हाला आवडत असेल तर ब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून टाका आणि ब्लॉग कंटिन्यू बघा, कारण ब्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे. चलो चलते आगे देखते होता गे. तो बघू शकता आमच्या दीदीचं घर. दीदी कॉंग्रॅच्युलेशन्स. नक्की येऊ ना. अरे वाच का तू नाही बोलवलं तर काय झालं, आम्ही येऊ शकत नाही काय. बघू शकता एवढं मोठं ब्लॉग चालू ना माझा. माझ्या डोक्यात चालू होतं फ्रीज आणावं, तर ते मी घेतलं होतं. मला पहिलं सांगितलं होतं फ्रीज. कसं वाटलं तिथे? थँक्यू. कुठे लावणार आता? हां जागा बघते का? ठीक आहे. हे काय? परीचं बेडरूम. ओ माय गॉड, नुसती जावं. परीची बेडरूम आहे आमच्या. कुठे परी कुठे? एक नंबर बेडरूम केलेली आहे परीच्या, एकदम कडक मध्ये असे. कसले भारी केली आहे. नाप खोळान पोरं गोळा. आता ताईची बेडरूम बघा. ही एक बेडरूम. इथं तुमची बेडरूम आहे ना. अजून एक बेडरूम कुठे? 1 BHK नाही का? ही पण हां ती एक बेडरूम आणि ही एक बेडरूम. हे भारी केलं, फक्त थोडं स्पेस कमी वाटतं नाही.
हो बस छान एकदम छान वॉलपेपर एकदम कडकमध्ये लावलेले असं आणि इकडे बघू शकता आरसा आणि काय म्हणते त्याला ते काहीतरी असतं मेकअप करायचं लेडीज सो एक नंबर अशी बनवलेली आहे. अजून काय आणि या साईडला किचन आहे किचन बघू शकता काय रे आतमध्ये लपून बसलाय मार्केटला आहे ना जरा सो खूप छान अशा पद्धतीने घर बनवलेलं आहे की तिचं स्वप्न पूर्ण झालं असं होतं झालं का अजून काय राहिले बस ना तो तिथं फायनली स्वप्न पूर्ण झालेलं आहे सो खूप छान तिथे असंच अजून पुढं जा अजून एक घर होऊ दे तुझा आशीर्वाद राहू दे आमचा आशीर्वाद कायम आहे तुमच्यावरती सो तर फायनली मित्रांनो आमचं जेवण वगैरे झालेलं आहे खूप चांगल्या पद्धतीने जेवण वगैरे झालं आहे मस्त पोट भरून जेवण झालं आहे आईला आता नुसतं जाऊन झोपायचं आहे काम करा सो गाडी इथं गाडीला मग स्टार्टर अरे आपल्या गाडीला किक मारायची गरज लागते नाही का चलो चलते आहे पुढे बघा खूप मजा येणार आपल्याला जायचं आहे पार्किंगला